गरजेपुरता मामा आणि ताकापुरती आजी, मतलबी लोकांना असे ओळखायला शिका. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात योग्य दिशा दाखवण्याचं काम जर कुणी करत असेल, तर ते चांगले विचार करतात. आयुष्याच्या प्रवासात असे अनेक क्षण येतात की माणूस निराशेच्या गर्तेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. अडकतो, स्वतःवरचा विश्वास हरवतो आणि पुढे काय करायचे याची दिशा सापडेनाशी होते. अशा वेळी कुणी आपल्याला आधार देतं, पुन्हा उभं राहायला बळ देतं, तर ते हे सकारात्मक विचारच असतात. चांगले सुविचार केवळ शब्द नसतात, ते अनुभवातून जन्मलेले सत्य असतात. ते मनाला स्थैर्य देतात, विचारांना दिशा देतात आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलतात. म्हणूनच आज या लेखातून आपण असेच काही सुंदर, अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारे विचार वेगळ्या शब्दांत, नव्या प्रवाहात अनुभवणार आहोत. खरं प्रेम हे पर्यायांवर अवलंबून नसतं, तर मनाच्या स्थैर्यावर उभं असतं. हजारो पर्याय समोर असले तरी मन एकाच व्यक्तीवर ठाम राहिलं पाहिजे. नात्यांमध्ये नवीनपण शोधण्यासाठी बाहेर पाहण्यापेक्षा जुन्याच नात्यात पुन्हा पुन्हा प्रेम निर्माण करता आलं पाहिजे. राग, रुसवा, अबोला किंवा दुरावा हे नात्याला संपवण्यासाठी नसतात, तर एकमेकांना अधिक समजून घेण्यासाठी असतात. ह्या नात्यात हे सगळं सहन करत, स्वीकारत, एकमेकांचा हात घट्ट पकडून पुढे जाता आलं पाहिजे. जुन्याच व्यक्तीत दरवेळी नवं प्रेम शोधता आलं तरच ते नातं खरं असतं. ज्या नात्यात दोघेही एकमेकांपासून काहीही लपवत नाहीत, जिथे मोकळेपणाने बोलता येतं, तिथेच विश्वास टिकतो. लपवाछपवीने नाती फार काळ टिकत नाहीत. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या पूर्णपणे समजत नसतात, तरीही त्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. अनेकदा ऐकण्यापेक्षा ऐकल्यासारखं वागणं हेही नातं टिकवण्याचं एक कौशल्य असतं. स्वतःवर प्रेम करायला शिकणं ही आयुष्यातील सर्वात मोठी गरज आहे. कारण लोकांची साथ कायमची नसते. आज जे आपले वाटतात, ते उद्या बदललेल्या परिस्थितीत दुसऱ्यांचे होऊ शकतात. अशा वेळी स्वतःचं मन, स्वतःचा आत्मसन्मान आणि स्वतःची किंमत ओळखणं फार महत्त्वाचं ठरतं. जो माणूस तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो, तोच खरा आपला असतो. सुखाच्या वेळी सगळेच सोबत असतात, पण संकटात जो साथ देतो, तोच विश्वासाचा माणूस ठरतो. दुसऱ्यांवर टीका करताना स्वतःकडे पाहणं गरजेचं असतं. आपण किती योग्य आहोत, याचा विचार न करता दुसऱ्यांवर बोट दाखवणं सोपं असतं. स्वतःला फार शहाणं समजणं आणि इतरांच्या चुका उघड करणं ही सवय हळूहळू माणसाला एक करते. प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट माहीत असते, म्हणून स्वतःच्या उणिवा झाकण्यापेक्षा त्यावर काम करणं अधिक शहाणपणाचं असतं. हे जग सतत काही ना काही विकायला तयार असतं. स्वप्न, नाती, भावना, यश सगळंच इथे बाजारात मांडलेलं असतं. अशा जगात स्वतःला टिकवून ठेवणं हीच खरी कला आहे. बाहेरून साधेपणा ठेवत, पण आतून स्वतःला इतकं सक्षम बनवणं गरजेचं असतं की गरज पडल्यावर कुणावरही अवलंबून राहावं लागू नये. आयुष्यात नेहमी तोल सांभाळून चालणं महत्त्वाचं असतं, कारण अति कुठेही चांगली नसते. नात्यांमध्ये वाद होणं स्वाभाविक आहे, पण त्या वादांमध्येही एकमेकांबद्दलचा आदर टिकून राहणं फार गरजेचं आहे. आदर संपला की नातं आपोआप कमकुवत होतं. आपण किती लोकांना मदत केली यापेक्षा त्या मदतीची जाणीव किती लोकांनी ठेवली हे अधिक महत्त्वाचं ठरतं. गरज असते तोपर्यंत लोक जवळ असतात, पण गरज संपली की ओळखही विसरली जाते. हा आजचा कटू वास्तव आहे. जो माणूस तुम्हावर मनापासून प्रेम करतो, तुम्हाला समजून घेतो, त्याला गमावणंही आयुष्यातील मोठी चूक ठरू शकते. कारण आजच्या काळात खरं प्रेम सहज मिळत नाही, ते नशिबानेच मिळतं. भूतकाळात अडकून राहिलं तर वेदना वाढत जातात. नव्याने सुरुवात केली
तर प्रत्येक दिवसात काहीतरी खास सापडतं, भाऊ तो सख्खा असो किंवा मानलेला. बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान नेहमीच विशेष असतं. काही शब्द असे असतात की ते मनातच ठेवलेले बरे, कारण बाहेर आले की ते आपल्यालाच अधिक दुखावतात. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. शांततेत राहिलं की लोकांचे खरे चेहरे आपोआप समोर येतात. नातं टिकवण्यासाठी केवळ कारण देऊन चालत नाही, तर वेळ द्यावा लागतो. वेळ ही नात्यांची खरी गुंतवणूक असते. आपल्या आसपास असणारे सगळेच आपले असतात असं नाही. काही लोक जवळ बसतात, गोड बोलतात, पण वेळ आल्यावर तेच जखम करतात. म्हणूनच सावध राहणं गरजेचं असतं. स्वतःच्या फायद्यासाठी कुणाचा वापर करू नका आणि कुणालाही स्वतःचा वापर करू देऊ नका. असत्य नेहमी गोंगाट करतं, तर सत्य शांततेत स्वतः सिद्ध होतं. आयुष्य खूप सोपं आहे असा भ्रम बाळगू नका. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती वेळ आली कीच योग्य गोष्ट मिळते. म्हणून प्रयत्न करणं कधीही थांबवू नका. नातं तोडणं योग्य नाही असं म्हणतात, पण जिथे आपली किंमतच नसेल, तिथून दूर जाणं कधी कधी आवश्यक असतं. आजच्या काळात पैसे उधार मागताना लोकांना लाज वाटत नाही, पण तेच पैसे परत मागताना अपमान सहन करावा लागतो, हे वास्तव आहे. मनाचा कौल आणि आयुष्याचा तोल सांभाळता आला, तर माणूस कधीच कोसळत नाही. उत्पन्न मर्यादित असेल तर खर्चावर नियंत्रण हवं, आणि माहिती कमी असेल तर शब्दांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. कर्म करताना नेहमी जागरूक राहा, कारण कर्माचा नियम कधीही बदलत नाही. उशिरा का होईना, पण कर्माचं फळ मिळेच. इच्छा आपल्या असतात, पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतीलच असं नाही. हे स्वीकारायला शिकणं हीच प्रगल्भता आहे. प्रवास कोणताच कठीण नसतो, फक्त विचार सकारात्मक असले पाहिजेत. विचार बदलले की वाट आपोआप सुकर होते आणि आयुष्य अधिक सुंदर वाटू लागतं.